कैप्सूल, अब दर्द भी घुटने टेकेगा। मुंबईसह महाराष्ट्रातल्या काही प्रमुख शहरांमध्ये सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ। मुंबईमध्ये सीएनजीच्या दरात प्रति किलो 50 पैशांनी वाढ तर पीएनजीच्या दरात प्रति युनिट 1 रुपयाने वाढ। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर। ओझर विमानतळाच्या विस्तारित टर्मिनलच्या कामाचं करणार भूमिपूजन। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विमानतळाच्या विस्तारीकरणाचा घाट। राज्यामध्ये झेडपी आणि पंचायत समित्यांसाठी सरासरी 67% मतदान। उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मध्ये कैद। सोमवारी लागणार निकाल। तानाजी सावंत यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल। कोटी 2 कोटी काय लागतील ते जाऊ दे, मतदाना दिवशी पैसे वाटपाबाबतची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल। भाजप पदाधिकारी अक्षता तेंडुलकरांकडून रुग्णवाहिकेचा बेकायदेशीर वापर। रुग्णवाहिकेतले रुग्ण नसताना दादर मार्केटमध्ये सायरन लावून फिरवली रुग्णवाहिका। मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा। मंगळवारी 14 तास पाणी पुरवठा राहणार बंद। वांद्रे पश्चिम मधल्या जलवाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी निर्णय। अमरावती जिल्ह्यातल्या 56 जलप्रकल्पांमध्ये 79.66% पाणीसाठा। गेल्या वर्षी याच कालावधीत सुमारे 84% पाणीसाठा। यंदा पाणीसाठ्यामध्ये जवळपास 13%ची घट। 10वी-12वीच्या परीक्षांसाठी परीक्षा केंद्राबाहेर जमावबंदी लागू। कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पडण्यासाठी निर्बंध। परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात जमावबंदी। नागरिकत्वापूर्वी मतदार यादीतल्या समावेशाचा आरोप निराधार। सोनिया गांधींचा विशेष न्यायालयात दावा। राजस्थानमधल्या कोटा इथं इमारतीचा भाग कोसळला। अपघातात 2 जणांचा मृत्यू, 13 जखमी। हरियाणामधल्या सूरजकुंड मेळ्यामध्ये मोठी दुर्घटना। फिरता पाळणा अचानक कोसळला। बचावासाठी गेलेल्या पोलीस निरीक्षकाचा मृत्यू तर अपघातात 13 जण जखमी। विकासासाठी भारत विश्वासार्ह भागीदार। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मलेशिया दौऱ्यात केलं अधोरेखित। मोदी 2 दिवसांच्या मलेशिया दौऱ्यात। पाकव्याप्त काश्मीर आणि अक्साई चीन भारताचाच भाग। अमेरिकेनं केलं मान्य। भारताचा नकाशा स्वीकारून अमेरिकेनं नकळत दिला चीन पाकला संदेश। युक्रेन रशिया युद्ध संपवण्यासाठी जूनची मुदत। अमेरिकेची दोन्ही देशांना मुदत। राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्कीची माहिती। सुदानमध्ये ड्रोन हल्ल्यात 24 जण ठार। एका निमलष्करी गटाकडून ड्रोन हल्ला, सूत्रांची माहिती। चंद्रपूरमधल्या शेतकऱ्यांना सरकारपुढे पसरले हात। रोशन कोळेंची सरकारकडे आर्थिक मदतीची मागणी। पहिल्याच सामन्यामध्ये नवशिक्या अमेरिकेनं भारताला आणलं जेरीस। सूर्याची धडाकेबाज खेळी आणि बॉलर्सच्या कमालीमुळे अवघ्या 29 धावांनी मिळवला विजय। आज क्रिकेट रसिकांसाठी ट्रिपल हेडर। T20 वर्ल्ड कपच्या आजच्या पहिल्याच सामन्यात अफगाणिस्तान न्यूझीलंड, दुसऱ्या सामन्यात इंग्लंड नेपाळ तर तिसऱ्या सामन्यामध्ये लंकेसमोर होतकरू आयर्लंडचं असणार आव्हान। अंडर 19चा विजेता भारतीय युवा संघ मायदेशी परतणार। कर्णधार आयुष म्हात्रेसह सहकाऱ्यांचं मुंबईत होणार जल्लोषात स्वागत। शेगावामध्ये भाविकांचा महापूर। गजानन महाराजांच्या 148व्या प्रकट दिनानिमित्त संतनगरी हाऊसफुल। नमस्कार, सकाळचे 10 वाजतायत। बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मी कल्याणी दीक्षित।